ही देशी भेंडी झणझणीत. देशी भेंडीचं का नाही 2 ताटव घातले ठेवगाई असे ठेवगाई अशा भेंड्या लागल्या त्या तर भेंडीचं काट लागतात म्हणून का नाही त्याचंच पान तोडायचं आणि अशी भेंडी का नाही अशी तोडून घ्यायची ठेवगाई अशी म्हणजे हाताला ही काट लागत नाही ती ठेवगाई अशी फुलं लागतात ती भेंडीला आणि त्याच्या माग का नाही भेंडी असत्या फुल मोरण माग भेंडी असत्या. हे ह्याला देशी भेंडी म्हणतात काट्याची भेंडी म्हणतात. तर हे का नाही वर्षातनं मिरगाट टोकली म्हणजे ह्या दिवसातच की मग दिवाळीपासून ही भेंडी लागत्या आणि ही भेंडी पंदी जर केली तर ही चवीला लागत्या. देशी भेंडी जर केली तर ह्याला भयंकर चव. बाजारात जर पेटला नेलं तर मला तुला ही भेंडी घ्यायला करत्या. ही वर्षाला का नाही मी भेंडी करत्या. आता खरडा घालून तव्यात झणझणीत भेंडी करायची आणि भेंडीच्याच पाल्याची भाकरी जर केली तर तोंडाला किती चव येत्या बघा. एकदम का नाही झणझणीत खाऊ वाटते बघा. भेंडीच्या पाल्याची भाकरी करायची आहे म्हणून आता ही पाला आता भेंडीचा तोडून घेऊया. येऊ काय येऊ का शेवगाई अशी गवारी टोकली शेवगाई गवारीत का नाही ही अशी कोथिंबीर शेवगाई ही कोथिंबीर हे आणि इथं का नाही ही बीट शेवगाई बीट टोकलं या ठेव का आता शिपू टोकल्या. आता हे का नाही बारीक सारीक आता का नाही ही घरात खायला टोकून ठेवले. अजून काय गवारी तोडायला आली नाही. आताशी बारीक बारीक गवारी लागायला लागल्या आणि 5-6 दिवस गेलं की मग गवारी तोडायला येते. आता हे बघा देशी भेंड्या काय कवळ्या भेंड्या आहेत काय दाण्याच्या भेंड्या आहेत ह्या. तर आता मी खरडा घालून देशी भेंड्याचं कालवण झणझणीत करून दाखवणार आहे. आणि तुम्ही कधी खाल्ली पण नसशीला भाकरी आणि बघितली पण नसशीला अशी भेंडीच्या पानाची आज मी तुम्हाला भाकरी करून दाखवणार आणि एकदम मसालेदार चवदार भाकरी अशी होते. आता दाखवतो तुम्हाला. अशा का नाही बारीक भेंड्या चिरून घ्यायच्या. ही भेंड्या का नाही मी स्वच्छ धुवून कॉटनच्या असं सुती कापडानं पुसून घेतल्या. या चिरताना का नाही शिस्ती चिरायला लागते. ह्याला आपल्या दुसऱ्या भेंड्यासारख्या कसं पण धरून चिरवायला लागत नाही चिराय येत नाहीत. हे जरा का नाही काटा त्या भेंड्यापेक्षा ही देशी भेंडी खायला लई चवीला आणि ही वर्षात एकच वेळा येते बरं का. आधी मध्ये लावून आम्ही बघितली अजिबात ह्या भेंड्या येत नाही. त्या एवढे झाडं होत्या आणि खुरटी होत्या धड त्याला फुलं पण येत नाहीत आणि झाड पण वाढत. त्याला हवामान ज्या त्या वर्षीच असतं. या दसऱ्याच्या टायमाला ह्या भेंड्या येत्या. की असं गोल पण चिरून घ्यायच्या भेंड्या आणि जर जून भेंड्या असल्या कवळ्या भेंड्या असंच गोल गोल चिरायच्या आणि जून भेंड्या असल्या का नाही ह्याचं असं दाणं पण निघत्यात कणसं पण होत्यात. हे काही दाणं असं काढायचं. कोण कोण अखंड ही कणीस ठेवतंय असंच भेंडीत घालायला. आणि ही भेंडी शिजली का नाही ही कणसं असं चुकून खायला लय छान लागतंय. जर दाणं मनाने येतात तोंडात. आता सकाळचं कोणाकोणाचं पोट साफ होत नाही सारखं आपल्याला जायला लागतं या. तर काय करायचं ही खरडा घालून संध्याकाळी भेंडी झणझणीत खायची. बघा सकाळी उठल्या पोट एकदम साफ होतं. या आठवड्यातनं 2-3 वेळा केलं का नाही तर ते आपलं परत रुटीन चांगलं होतं. या पूर्ण पोट साफ होयाचं. खाऊन बघा तुम्ही ही देशी भेंडी खरडा घालून. परत पोटाचा प्रॉब्लेमच राहत नाही. पोटाची काही सुद्धा तक्रार राहत नाही. एवढं खळखळून पोट साफ होतंय. सगळी पोटातली घाण बाहेर. आता का नाही हिरव्या मिरच्या काळ्या बघून मी आणल्या त्या आणि ते तिखट असत्या त्या म्हणून झणझणीत आता खरडा करून घ्यायचा म्हणजे भेंडीला होतोय. अशा मिरच्या भाजत आल्या की आता आपण लसूण टाकून घेऊया ह्याच्यात. आता थोडीशी तेल टाकून घेऊया.
अशा लसूण मिरच्या त्याला चांगल्या भाजून घेतल्या म्हणजे मऊसूत खरडा होतो या. पुंजिरे टाकून घेऊया ह्याच्यात. अशा सगळ्या भेंड्या चिरून घ्यायच्या. काय गोल चिरायच्या, काय कणस काढायची, हे काही अशी. आता मीठ टाकलं की खरडा आता मिरच्या बारीक होत्या त्या बघा. आता हे बारीक जर करायचं झालं तर ही का नाही मडकं घ्यायचं त्यानंच बारीक करायचं. जर नसलं तर एखादा चंबू घ्यायचा, नाही वाटी एखादी खोलगाट घ्यायची, त्यानं असं बारीक करायचं. आणि गार मिरच्या झाल्या म्हणजे बारीक होत नाही खरडा. ऊन जरा मिरच्या येतात वरच खरडा बारीक होतो या. लय मिरच्या असल्या की वरूच्या पाट्यावर घ्यायच्या आणि जरा मिरच्या असल्या की ही तव्यातच असा बारीक खरडा करून घ्यायचा. आणि खरडा जर केला जास्त तर ह्या मडक्यातच भरून ठेवायचा. तर का तर त्याला भुरा येत नाही, आंबाट होत नाही, म्हणून ह्याच लोटक्यातच खरडा भरून ठेवायचा. तेव्हा ही खरडा कसा बारीक झाला या. ही भेंडी करायच्या अगोदर भेंडी तव्यात चाट 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 भाजून घ्यायची म्हणजे भेंडी चिकाट होत नाही. नाहीतर बिन भाजता भेंडी टाकली की असं एकमेकाला चिटकून नुसता लादा होतो. आता जरा भेंडी भाजत आली की 1-2-3 चमचे तेल सोडायचं म्हणजे भेंडीच नाही पटापटा भाजते. आपल्याकडे एक एक वेळा टॅमॅटो नसतंय किंवा चिंच आमसूल काय नसतं या. एक एक वेळा घरात नसतंयच हो. मग आता भेंडी करताना आपल्याला वाटेल त्यात नाही घातलं तर चिकाट भेंडी होईल, तर तसं काय नाही बरं का. भेंडी चांगली असं डाग पडेपर्यंत का नाही भाजली की भेंडी चिकाट होत नाही. बघा एकदा करून ही सुट्टी कशी झाल्या बघा. अशी म्हणून चांगली भेंडी भाजली का नाही अशी मोकळी मोकळी भेंडी होत. आता ही भेंडी भाजल्या घ्यायची. भेंडी आपण तव्यात भाजून घेतो लोखंडी, त्याच तव्यात भेंडी करायची म्हणजे चव आणि जरा चांगलं लागत्या. अर्धी पळी मी तेल टाकतो. आता थोडस जिरं टाकायचं. एक अर्ध टोमॅटो चिरून टाकायचं. आता थोडासा कढीपत्ता टाकायचा. एक चमचा हळद तेलात टाकायची म्हणजे सगळ्या भाजीला लागत्या. आता ही आईनं पाट्यावर खरडा वाटला, ह्यातला मी निम्मा घालतो. तुमच्या आवडीनुसार घाला, तिखट कमी जास्त असे. देशी भेंडीला जरा खरडा जास्तच घालायचा, झणझणीत होत्या मगच चव चांगली येत्या त्याला. असं मिळमिळ काही नाही. आणि देशी भेंडीत चटणी घालायची नाही. आपल्या घरात 4 मिरच्या असला की लगेच कुटायच्या आणि घातलं तरी पण चालते खलबत्यात. आता ही भेंडी भाजलेली ह्यात घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. आणि मी शेंगदाणं भाजून हे कूट बारीक केलंय, ही 1 चमचा ह्याच्यात टाकायची. आता कुणाला कूट टाकलेला आवडते भेंडीत, कुणाला नाही आवडतंय. आपल्या आपल्या आवडीप्रमाणे ती भेंडीत कूट टाकायची. शेंगदाण्यात कूट घालायलाच पाहिजे असं काही नाही. शेंगदाण्यात कूट नसलं तर पण भेंडी चवीला लागते. तुम्हाला सुक्की पाहिजे असली तर पाण्याचा जरा हपका द्यायचा आणि झाकून ठेवायचं मंद असं गॅसवर किंवा जाळावर. आणि तुम्हाला जर रबरबीत पाहिजे असले तर थोडं पाणी जास्त घालायचं आणि करायचं. मला आता रबरबीत करायचं आहे म्हणून मी जरा पाणी जास्त घालते. आता कोथिंबीर वरण टाकायची. त्याच्यात कोथिंबीर भरपूर तुमच्याजवळ असली तर टाकली तर पण चालेल. अशी रबरबीत भेंडी केली का नाही भाकरी बरोबर चपाती किंवा आपल्याला आता घरात आपल्या जर आमटी असं रबरबीत काय नसलं तर ही भेंडी भातातून सुद्धा खायला लय चांगली लागते रबरबीत ह्याचा रसा. आता झाकून ठेवायचं. आता भेंडी शिजाय वेळ लागत नाही, आपण भाजून घेतलेल्या असतात का नाही त्यामुळे पटकन भेंडी शिजत्या. अशी व्यवस्थित झाल्या बघा भेंडी आणि शिजल्या पण हो काही. आता उतरून घेऊया भेंडी. देशी भेंडी झणझणीत करून घेतल्या तर आता भेंडी बरोबर खायला भेंडीच्याच पानाची मी भाकरी करणार आहे. भेंडीची शेंड्याची कवळी कवळी पानं आणली ती मी ही तोडून आणि हे आता धुवून घेतल्यात. अशी बारीक भेंडीचे पानं चिरून घ्यायची.
भेंडीची भाकरी करायच्या अगोदर का नाही ही भेंडीची पानं असे जरा कडक असते ती, तर आपण भाजी केल्यासारखी का नाही जरा फुडणी टाकून मऊ करून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं, यात चमचा जिरं टाकायचं, असा बारीक करून 5-6 कुड्या लसूण टाकायचं. लसूण चांगला असा तेलात भाजून घ्यायचं. आता ही एक नाही 1 चमचा आमचं लाल कोल्हापुरी तिखट ह्यात टाकायचं. हे पण चांगलं तेलात हलवायचं. जास्त याला तिखट घालायचं नाही, थोडंसंच टाकायचं. ही भेंडीची भाजी ह्याच्यात टाकायची. भेंडीची पानं चिरलेली, थोडंसं मीठ टाकायचं. असं तेलात खालवर केलं की नाही भाजी मऊ पडत्या. थोडं पाण्याचा हपका द्यायचा, लई पण हे करायचं नाही पाणी. आता झाकून ठेवायचं 1-2 मिनिटं. तो काय ही अशी झाली की मऊ पडली की भाजी काढून घ्यायची. त्याला काही लई वेळ लागत नाही, 1-5 मिनिटात हे असं खालवर केलं की होत. तर हे 4-5 भाकरी उतेल एवढं मी पीठ घेतलंय. आता ही भाजी ह्याच्यावर टाकायची. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. ह्यात लगेच पाणी घालायचं नाही. भाजी मिक्स ह्याच्यात केली की किती पाणी लागते त्याप्रमाणे पाणी घ्यायचं. आता आपण गरम पाणी, आम्ही उतवणी म्हणतो गरम पाण्याला, ती घेऊन भाकरी करतोया. तर आता भेंडीची पानं चिकाट असते ती, त्यामुळे ह्याला उतवणीची गरम पाण्याची गरज लागत नाही. थंड पाणी घेऊनच मळायचं. थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं. किती चिकाट आलंय बघा, त्यामुळे उतवणीची गरम पाण्याची गरज लागत नाही. असं चांगलं पीठ मळून घ्यायचं. अशी भाकरी थापून घ्यायची. ह्या पानामुळं का नाही जरा असं कडन पान आलं की भाकरी चिरत्या. त्याला लई पण मोठ्या भाकरी करायच्या नाही, अशा लहान लहानच भाकरी करून घ्या. पाणी लावून घ्यायचं ह्याच्या. वरचं जरा पाणी सुकत आलं की भाकरी उलटून घ्यायची. अशी व्यवस्थित खालची बाजू भाजल्या. आता वरची बाजू तव्यातच अशी भाकरी पालती घालायची आणि भाजून घ्यायची. असं जरा दाबून घ्यायची म्हणजे चांगली भाकरी भाजत्या. काही आता ही पुढची बाजू, ही पाठीमागची बाजू कशी व्यवस्थित भाजल्या बघा. अशी सगळी भाकरी भाजून घ्यायची. आता हे बघा भेंडीच्या पानाची कशी भाकरी झाल्या. आपल्या भाकरीसारखी भाकरी झालं. हे काही भाकरी, खरडा, कांदा, आंब्याचं लोणचं आणि ही देशी भेंडी झणझणीत. आणि हे आंब्याचं लोणचं बघा कुई सकट घातलंय. हे घरगुती लोणचं आहे, तेल नाही काय नाही जास्त.